काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली आहे। पंतप्रधानांनी मन की नाही तर जन की बात करावी असं ते म्हणाले। लोकशाही मराठीला दिलेल्या विशेष मुलाखतीत त्यांचं हे वक्तव्य खरं तर समोर आले। पंतप्रधान झाल्यावर मोदी एकतप संघाच्या मुख्यालयात गेले नाहीत तर आता धावपळत आले, त्यामुळे दाल में कुछ काला है सपकाळांनी मोदींच्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या भेटीवर टीका केली आहे। मोदींना तुम्ही कशासाठी लक्षात ठेवणार आहात? मोदींना ते जास्तीत जास्त जुमले त्यांनी सांगितले किंवा स्वतःच मन की बात करतात, जन की बात करत नाही। आणि अजून काही शब्द आहेत पात्र, मी त्यांच्या खूप विरोधातला जरी असलो राजकीय दृष्टिकोनातून, तर ते माझ्याही देशाचे पंतप्रधान आहेत। ती भाषा मला वापरणं हे शोभत नाही। मात्र त्यांना त्यांचं कॉन्ट्रीब्युशन काय, त्यांचं कॉन्ट्रीब्युशन असताना एक वेगळीच एक मांडियाळी एक समोर येते आणि ती ही हास्यास्पदी आहे। आणि यामध्ये कुठेही त्यांच्या कारकिर्दीमध्ये ही बांधिलकी दिसून येत नाही। 11 वर्षापूर्वी ते पंतप्रधान जेव्हा झाले, जेव्हा त्यांना व्हायचं होतं तेव्हा ते एकदा आले आणि मधल्या 11 वर्षात म्हणजे एक तपामध्ये त्यांना काही संघाच्या मुख्यालयात जाण्याची आवश्यकता भासली नाही। आता ते तडकाफडकी कार्यक्रम शोधून काढून ते धावत पळत संघ मुख्यालयात जेव्हा जातात तेव्हा डाल में कुछ काला आहे एवढं म्हणावं लागेल। नाही तर त्यांनी वर्षातून एकदा आलं पाहिजे। एवढं ते संघाची सगळी भाषा आणि सगळं भाजप एकंदरीत सगळं मार्केटिंग करत असतं। एखादा आमचे नेते राहुल गांधी हे गांधींच्या स्मृतीला प्रत्येक ठिकाणी वंदन करण्याकरता जातात, त्या सगळ्या मंडळींसोबत चर्चा करतात, ते भारतभर सगळ्या लोकांना भेटतात। मात्र मोदीजी कोणाला भेटत नाही आणि संघातला तर ते जातच नाही। त्यांनी एक वर्षातून एकदा यायला पाहिजे होती, त्यांची 12वी भेट पाहिजे होती। मात्र ते आता धावपळत करत आले। याचा अर्थ काही ना काही 75ला त्यांची सहस्त्र चंद्र दर्शनाचं काहीतरी गिफ्ट त्यांना वेगळं मिळणार आहे असं वाटतं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।